ड्रिंचिंग हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो की काय करायची कोणती करायची. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला हा प्लॉट आहे, याला आपण पहिल्या 2 ड्रिंचिंग घेतल्यात, आपली तिसरी ड्रिंचिंग चालू आहे. पहिल्या 2 ड्रिंचिंग मध्ये आपण घेतलेला आहे रोको आणि त्यासोबत स्लेअर प्रो. दुसऱ्या ड्रिंचिंग मध्ये आपण घेतलेला आहे मायक्रोरायझा आणि त्यासोबत 3 किलो गुळ. तर आपली तिसरी ड्रिंचिंग आज या ठिकाणी चालू आहे. तिसऱ्या ड्रिंचिंग मध्ये घ्यायचं आहे काय, तर तिसऱ्या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला घ्यायचं आहे 13-40-13 3 किलो, ज्याच्यामध्ये NPK चे योग्य प्रमाण आहे. त्याचसोबत आपल्याला घ्यायचं आहे अमायनो ऍसिड 1 लिटर. कोणत्याही कंपनीचं तुम्ही अमायनो ऍसिड घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला अजून घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि मायक्रोन्यूट्रन 700 ग्रॅम. यानं होणार काय की झाडाची मुळी चालू झालेली आहे, आपण पाठीमागच्या ड्रिंचिंग मध्ये मायक्रोरायझा घेतलेला, तर त्यासाठी आपल्याला NPK आणि त्यासोबत अमायनो ऍसिड याचं कॉम्बिनेशन देऊन तुमच्या झाडाची शारीरिकदृष्ट्या वाढ चांगली चालू करायची आहे. तर बघू शकता ड्रिंचिंग कशी करायची. तर बघा आपण झाडाला पूर्ण राऊंड देतोय, कारण झाडाच्या मुळ्या हा पूर्ण गोल राहणार आहेत, त्यामुळे त्याला आपल्याला ड्रिंचिंग देताना गोल राऊंड द्यायची आहे. आणि 4थी-5वी ड्रिंचिंग जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला खाली कमेंट मध्ये 4थी आणि 5वी ड्रिंचिंग देत आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.